माझं नाव आहे वीणा सीतेपल्ली आणि मी राहते हैदराबादमध्ये. माझी मातृभाषा आहे मराठी. आता इंटरनॅशनल मदर टंग डे म्हणजे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस उद्या साजरा करणार आहेत. आणि सगळ्यांनी मातृभाषेमध्ये बोललेली गौरवच असतो. आपली गाणी, आपले लेख, आपल्या गोष्टी सगळ्या मातृभाषेत बोलल्या की फार बरं वाटतं बरं का. चला मग आज तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्या मातृभाषेत म्हणजे मराठीत. श्रद्धा, तुझ्या ह्या KBSS प्रोग्रॅमवरती यूट्यूबच्या चॅनेलवरती मला आमंत्रित केल्यास धन्यवाद. चला मग आता गोष्ट ऐकूया. कोणाची गोष्ट? हां, लहानपणी ऐकले की नाही? एक होता कावळा आणि एक होती चिवताई. चिवताई चिवताई दार उघड. नको नको, ती गोष्ट नको. चला आज तुम्हाला मी पंजाबच्या प्रांतामध्ये घेऊन जाते. आणि पंजाबमध्ये शेती करतात. शेती करून भरपूर गहू लावतात. आता गव्हाच्या शेतात कोण बरं काम करणार आहे? बघूया तर मग आता गोष्टीच्या बरोबर ऐका. चला मग आता पंजाबमध्ये एका गावात 2 झाडं होती, जवळजवळच होती. आणि तिथे एक चिवताई राहायची. चिवताईचा रंग बघितलात का कसा होता? सोनेरी, ब्राऊन आणि चोच बघा कशी छोटीशी चोच होती. तिचं नाव होतं छिबी. छिबी जवळच्या झाडावरती दाणे खायची आणि कधीतरी शेतावरती जाऊन गहू पण खात होती. छिबी फार कामसू होती बाबा. त्यामुळे काही ना काहीतरी सारखी करायचीच आणि व्यवस्थित आपल्या घरट्यात जाऊन बसायची. शेजारच्या झाडावरती एक मोठा कावळा होता. काव 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 काव. अरे कावळे दादा, काव काव किती करतोस? कधीतरी माझ्याबरोबर येतं खरं. चला मी उद्या जाणार आहे शेतात. जाऊन मला थोडीशी गहूची रोपं लावायची आहेत. येशील का मग? हो 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 म्हणाला कावळा. आणि दुसऱ्या दिवशी जसा सूर्य उगवला तशी छिबी शेतावरती गेली आणि सगळं खणून ठेवलं शेत. अरे कावळे दादा, काव काव येतोयस ना? कावळे दादाने काय केलं? काव काव, तू जा मी येतच, तू जा मी येतोच. चिबीनी वाट बघितली पण कावळे दादा काही आलाच नाही. सबंध शेत सगळं खणलं. दमून थकून संध्याकाळी गेली आणि तिच्या घरट्यात जाऊन झोपली. शेवटी दुसऱ्या दिवशी छिबी परत उडत 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 आली शेतावरती. चला कावळे दादाला बोलवूया. काव 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 काव, ये रे बाबा कावळे दादा, येतोस का नाही माझ्याशी काम करायला? तू जा मी येतोच. म्हणून कावळे दादा झाडावरतीच बसला होता. छिबीनी वाट पाहिली आणि मग छिबी शेतावरती गेली. शेतावरती सगळी दाण्यांना पाणी घातलं. पाणी घातलं आणि थोडे दिवस रोज पाणी घालता घालता शेतावरती छोटे छोटे झाडं यायला लागली. छिबीचा आनंदित झाली. परत छिबीने कावळे दादाला विचारलं थोडे दिवसाने, अरे कावळे दादा, नुसताच काव काव करत बसशील का माझ्याबरोबर येऊन काही काम तरी करशील? ये आता शेतावरती गुबगुबीत गव्हाच्या लोंब्या सोनेरी सोनेरी झाल्यात, ये बघायला. चला उद्या सकाळी लवकर जाऊया.
म्हणून चिबीनी कावळ्या दादाला आमंत्रित केलं परत. 2-3 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. आता चिबी रोज सकाळी उठून कामावर जायची शेतावरती. कावळे दादा कधी आलाच नाही मुळी. नुसती कारणं काढत होता. आज येईन, पुढे जा, मग येतो. चिबीनी आपले आप सगळी कामं केली. आता बघा गव्हाच्या लोंब्या कशा एकदम गुबगुबीत नाचत होत्या सूर्यकिरणांमध्ये. चिबीनी परत एकदा कावळे दादाला विचारलं आणि सांगितलं, अरे कावळे दादा, येतोस की नाही? आता गव्हाच्या लोंब्या कापायला झाल्या आहेत. चल ये, बघ तरी. 1, 2, 3, 4 दाणे आहेत गुबगुबीत फार. तुम्ही म्हणा बघू. 1, 2, 3, 4 दाणे आहेत गुबगुबीत फार. इकडे वेचा, तिकडे वेचा, इकडे वेचा, तिकडे वेचा, गाठोड्यात भरून ठेवा. परत म्हणूया का एकदा. 1, 2, 3, 4 दाणे आहेत गुबगुबीत फार. इकडे वेचा, तिकडे वेचा, गाठोड्यात साठवून ठेवा. हो, साठवून ठेवलेन बघ चिमणीनी. चिबी एकदम कामसू होती. तेवढ्यात काय झालं? गडगड 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 गडगड. आलाच तो, आलाच. कोण आला? काव 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 काव. आणि हे पोतं उचलून झाडावर जाऊन ठेवून दिलं. चिवताई अगदी घाबरून गेली. अरे चा, मी इतकं काम केलं आणि कावळे दादा येऊन गव्हाचं पोतं सगळं घेऊन गेला. अरे बापरे, आता काय करायचं? तेवढ्यात काय झालं? कटकट 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 कटकट. जोर जोरात पाऊस आला आणि कावळे दादा त्या गव्हाच्या पोत्यात लपून बसला. चिवताई काय केलं? चिवताई आपल्या घरी बसून शांतपणे विचार करत बसली. तिचं घर सुरक्षित होतं, पण जी वीज कडकली एकदम आणि जो पाऊस कोसळून खाली पडला तो कावळ्याच्या लागला. कावळा खाली पडला झाडावरनं आणि चिवताईनी सगळे खाली पडलेले गव्हाचे दाणे परत वेचून 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 आपल्या गाठोड्यात घातले. कितीतरी काम केलं आपल्या चिबी, छोट्याशा चिबीनी बघा. तर आता कोणासारखे तुम्ही होणार? चिबीसारखे आपापली कामं करणार का तो लब्बाड कावळे दादा होता, नुसताच काव 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 म्हणून पळून गेला? त्याच्यासारखं होणार? विचार करा बघू. सांगा, तुम्हाला चिबीसारखं व्हायचंय का कावळे दादासारखं व्हायचंय? झाली आपली गोष्ट. नमस्कार. आणि वन्स अगेन श्रद्धा, थँक्यू. नमस्कार.